नमस्कार. NCISMच्या अगततंत्राच्या सिलेबस कॉपीनुसार गर विष व दूषिविष व विष उपद्रव हे 2 पॉईंट्स मिळून 12 मार्क दिलेले आहेत. त्यापैकी आज आपण गरविष दूषिविष पाहणार आहोत. यावर MCQ, SCQ, LEQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर गरविष म्हणजे स्वॅलोइंग पॉयझन्स. स्वरूप वेगवेगळ्या प्राण्यांच्या अंगातून उत्पन्न झालेले मल विरुद्ध औषधांचे भस्म अल्पवीर्यवाल्या विषाच्या योगाला गरविष असं म्हणतात. स्थावर व जांगम विषाच्या व्यतिरिक्त एक संयोगज विष असते, त्यास गर असं म्हणतात. याचा विपाक उशिरा होत असल्याने शीघ्र प्राणघातक नसते. याचा प्रयोग सौभाग्यप्राप्तीच्या आशेने स्त्रिया आपल्या घाम, रज किंवा अंगावरचा मळ भोजन वगैरेमध्ये मिसळून पतीस किंवा प्रियकराला वशीभूत करण्यासाठी किंवा शत्रूच्या सांगण्यावरून विष खाऊ घालते. नेक्स्ट, गरविष लक्षणे. शरीर पांडुवर्ण कृश होते, जठराग्नी मंद होतो, हृदयाची गती वाढते, पोट फुगते, हातापायावर सूज येते, स्वतःला कान नाक विहीन समजतो, इंद्रिय कामे करीत नाही असे वाटते, ग्रहणी, गुल्म, राज्यक्षमा, धातुक्षय, ज्वर, शरीर व मन विकृत होते. आता गरविषाची चिकित्सा. प्रथम वमन द्यावे. वमन करण्यासाठी अशुद्ध तांब्याचे चूर्ण अल्प मात्रेत मधाबरोबर चाटावे, त्यामुळे हृदयशुद्धी होईल. नंतर 4 ग्राम सुवर्णचूर्ण मधातून चाटावे. वाग्भटानुसार वमन देऊन हितकर आहार द्यावा. हृदयाचे शोधन करून सुवर्णाचे सेवन करावे. सुवर्ण माक्षिक प्लस सुवर्ण भस्म शर्करा प्लस मधू बरोबर द्यावे. पिंपळी, पटोल, चित्रक, वसा, मुस्ता, विडंग चूर्ण, ताक, गरम पाणी, मांसरस कांजी बरोबर द्यावे. तृष्णा, काश, श्वास, हिक्का, ज्वरमध्ये घृत आणि त्रिफळा रसामध्ये मकोईची भाजी, भारंगी आणि सुंठीचा काढा थंड करून मधासोबत, कबूतर मांस प्लस पुष्कर मूळ. त्वक विकारांमध्ये रेणुका, चंदन, खस, प्रियंगू इत्यादी बारीक करून त्याचा लेप करावा. ओजक्षयात मंजिष्ठा, निम, हळद, पिंपळ, चंदन, दूध व घृतपान करावे. आडुळसा, निम काढा व हिरडा कल्क घृतपाक करावा. तर हे होतं गरविष व मागच्या व्हिडिओमध्ये आपण दूषिविष पाहिले आहे. त्याचे सुद्धा नोट्स तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.